पंतप्रधान मोदींच्या हस्ते 8 ऑक्टोबरला उद्घाटन होणाऱ्या नवी मुंबई विमानतळाची एक्सक्लुझिव्ह झलक लोकशाही मराठीवर अदानी समूह आणि सिडको यांनी मिळून उभारलंय नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ। बिहारमध्ये 2 टप्प्यात विधानसभा निवडणूक 6 आणि 11 नोव्हेंबरला मतदान, 14 तारखेला होणार मतमोजणी। नोव्हेंबरमध्ये नगर परिषद निवडणुका होण्याची शक्यता, डिसेंबरमध्ये जिल्हा परिषद निवडणुका होण्याची शक्यता, 15 जानेवारीला सर्व पालिका निवडणुकांची ही शक्यता। मुंबईमध्ये महापौर ठाकरे बंधूंचाच होणार, खासदार संजय राऊतांचं मोठं वक्तव्य। कडवट मराठी आणि भगव्या रक्ताचा मराठी माणूस मुंबईचा महापौर होणार, राऊतांचं विधान। ओबीसी आरक्षण संपवायला शरद पवारांनी पूर्ण ताकद लावली, नवनाथ वाघमारेंचा गंभीर आरोप। तर शरद पवारांनी मराठ्यांचं वाटोळं केलं, जरांगेंचा शरद पवारांवर 1994च्या GRचा दाखला देत हल्लाबोल। अजित पवारांना राजकारणातून संपवण्याचं षडयंत्र, मनोज जरांगेंचा भुजबळांवर आरोप। अजितदादांना कुणी संपवू शकत नाही, भुजबळांचा पलटवार। दिवाळीमध्ये आनंदाचा शिधा मिळणार नाही, अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळांची माहिती। आर्थिक अडचणीमुळे योजना लवकरच बंद होण्याची शक्यता। राज्यामध्ये कोल्ड्रिप कफ सिरपवर बंदी, तक्रारीसाठी अन्न आणि औषध प्रशासनानं जारी केलेला टोल फ्री नंबर लागत नसल्याचं समोर। लोकशाहीच्या रियालिटी चेकमध्ये प्रकार उघड। सुप्रीम कोर्टात सुनावणी दरम्यान एका वकिलाकडून सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर बूट फेकण्याचा प्रयत्न, हल्लेखोर वकिलाला पोलिसांनी घेतलं ताब्यात, वकिलीचं लायसन्सही झालं रद्द। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।